लोकसभा खासदार सुनील तटकरे यांचा आभार दौरा। 2014 व 19 सालात कमी पडलो, पण 2024ला पेणकरांनी मतरूपाने भरभरून प्रेम दिले। खासदार सुनील तटकरेंनी मानले पेणकरांचे आभार। विधानसभा आणि जिल्हा परिषदेवर देखील महायुतीचा झेंडा फडकवायचा आहे। महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष नवनिर्वाचित रायगड लोकसभा खासदार सुनील तटकरे यांनी महायुतीच्या व सर्व मतदार यांचे जाहीर आभार व्यक्त करणे यासाठी पेण येथील गोपाळकृष्ण हॉल येथे आभार दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी खासदार सुनील तटकरे यांनी प्रथम पेण मतदारसंघातून जास्तीत जास्त मतदान झाल्याने मतदार पेणकरांचे आभार मानले। तर यावेळी पेणमधून 47,000चा लीड मिळाला आहे, पण येत्या विधानसभेच्या वेळी हे मताधिक्य 74,000चे असेल सांगत 2014 व 2019 मध्ये थोडक्यात पराभव झाला, पण आता 2024 लोकसभेला पेणकरांनी मतरूपाने मला भरभरून प्रेम दिले याबद्दल आभारी आहे। आमदार रविशेठ पाटील, माजी आमदार धैर्यशील पाटील यांच्या एकजुटीमुळे व नेतृत्वामुळे आज विजय मिळाला आहे। असाच विजय आपल्याला एकत्र राहून जिल्हा परिषदेवर महायुतीचा झेंडा फडकवायचा आहे। पेण ग्रामीण व शहराच्या विकासासाठी लागणारा निधी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यामार्फत आणण्यात येईल व पाणी रेल्वे आदी भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्याचे प्रयत्न करण्याचे आवाहन तटकरे यांनी केले। यावेळी व्यासपीठावर आमदार रविशेठ पाटील, आमदार अनिकेत तटकरे, वैकुंठशेठ पाटील, माजी नगराध्यक्ष प्रीतम पाटील, DB पाटील, मंगेश दळवी, मिलिंद पाटील, प्रभाकर म्हात्रे, जितेंद्र ठाकूर, दयानंद भगत, नरेंद्र ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते। महामुंबईसह प्रशांत पोद्दार, पेण। संबंध व्यवस्था ही शेजारच्या मुंबई आणि नवी मुंबईच्या परिसरात असल्यामुळे आपल्याकडे सुद्धा किती प्रशांत असू शकते याच्यासाठी काही ना काहीतरी वेगळी रोजगाराची साधनं निर्माण करण्याचे सुद्धा आपल्या सर्वांना प्रयत्नाची पराकाष्ठा त्या ठिकाणी करावी। अशा या अनेक गोष्टींची कामं जी पुढच्या कालावधीमध्ये काय मदतीने निश्चितपणे त्या ठिकाणी केली जाईल। मी पुन्हा एकदा आपल्याला आश्वस्त करतो, या संबंध संक्रमणाच्या कालावधीमध्ये अनेक राजकीय विश्लेषकांनी या मतदारसंघातून आपण मोठ्या फरकाने पराभव होऊ असं विश्लेषण केलेलं असताना सुद्धा तितक्याच फरकाने विजय करण्याचं काम या मतदारसंघाच्या जनतेने केल्यामुळे आणि केंद्रामध्ये सुद्धा ज्यावेळेला मोदी सरकारचं सरकार त्या ठिकाणी येतं त्यावेळेला तर ही जबाबदारी अधिक माझ्यासारख्या कार्यकर्त्याची वाढते आहे। 3 महिने आता आपलं सरकार विधानसभेच्या वेळेला आहेत। विधानसभाच्या निवडणुका झाल्याच्या नंतर सुद्धा महाराष्ट्रामध्ये आज जेवढं बहुमत आहे तेवढ्या बहुमताने महायुतीचं सरकार आपल्याला आणायचंच आहे। या पद्धतीने आपण सर्वांनी कामाला लागावं एवढीच विनंती आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी करू। अशी भागातला सुद्धा पाण्याचा प्रश्न आहे, ज्यांच्यासाठी उपोषण झालं त्यावेळेला मी भेटायला आलो। मला कळलं नाही की माणसं का बदलतात, कळू शकत नाही। ठीक आहे, राजकारणामध्ये बदल व्हायचा असेल, कोणाच्या मनामध्ये झाला तरी माझ्या मनामध्ये काय वेगळा राग अजिबात असेल त्यांचा, पण ज्यांचे वारंवार फोन मी यावं असण्यासाठी होते, ज्यांचे वारंवार फोन शुक्रवार मिळण्यासाठी होते, ते काम विषय फक्त देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांच्यामुळे होऊ शकलं हे मला आजच्या या सभागृहामध्ये या ठिकाणी सांगायचं आहे। तुमच्याही तर ऐकून होते, मग तुम्ही सभागृहात बोलला, अनेकांनी सभागृहामध्ये त्या ठिकाणी बोलला, पण जी कृती समिती माझ्याजवळ बोलत होती ती निवडणूक लागल्यावर मात्र कुठं गेली हे त्यांचं गणित मला काही कळलं नाही। तर ते जाऊ द्या, ते बाजूला गेले तरी सुद्धा त्या भागाने तुम्ही पाठीमागे उभी केली ताकद मनामध्ये ठेवत तितक्याच पद्धतीने मताधिक्य दिलाय। कोण कुठं गेलं आता आपली समिती तयार करा। मी आपल्याला आश्वस्त करतो रविशेठच्या माध्यमातून, धैर्यशील दादाच्या माध्यमातून त्या कामाची सुद्धा जी काही निविदा काढायची असेल ही सुद्धा 100% रविशेठच्या नेतृत्वाखाली काढली जाईल। आता शब्द सुद्धा आज या ठिकाणी कोणाचा एक संभ्रम किंवा एक संशय किंवा एक असंतोष किंवा MIDCच्या वतीमध्ये त्या ठिकाणी म्हणजे वर्गाचा परिसर असेल, दुर्बीर असेल, गळप असेल, कारागी असेल, या सगळ्या परिसर अलिबागमध्ये पुढारी आहेत, त्याला काही काम नसल्याच्या नंतर ते तिथे येतात आणि बसले येतात। आता अलिबागला गेले